श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे, आला महाराजा। तर मित्रांनो, आज आलो आपण आपली मोठी गाडी घेऊन, इको गाडी घेऊन गणपतीपुळ्याला। आपले विजय भाऊ आहेत, विजय नार्वेकर, त्यांनी आपल्याला भाडं दिलेले आहेत आणि त्यांच्यावर त्यांची भाव आणि नातरंड आलेली आहेत आणि आज त्यांचा आहे बड्डे। तर बड्डेच्या दिवशी ते कुठे ना कुठे देवदर्शन वगैरे करत असतात, तसंच नातरंडांबरोबर दिवस घालवत असतात। तर आता आपण जायचं आहे बाप्पाचं दर्शन घ्यायला। तर चला, गणपती बाप्पा मोरया। होम झालेलं वाटतं इथे मागी गणेशोत्सवला। होम दिसतो आपल्याला बघा, इथे मोठा होम पेटवण्यात आलेला वाटतं। इथे मागी गणेशोत्सव खूप मोठा जल्लोषात साजरा करतात। महाप्रसादासाठी लाईन बघू शकता, शाळेची पिकनिक आलेली आहे। तसं आता पहिले आपण प्रदक्षिणा मारूया, पुऱ्या गोल डोंगराला प्रदक्षिणा मारायचे म्हणजे गणपतीच्या मंदिराभोवती, आणि त्याच्यानंतर मग आपण येऊन महाप्रसाद घेऊया बाप्पाचा। चला तर आता जायचं आपल्याला प्रदक्षिणा मारायला। तर आता आपण प्रदक्षिणाला चालू केलेले आहे। डोंगराच्या गोल भोवती ही प्रदक्षिणा आहे, मंदिराच्या गोल एकदम। तर किती मिनिटाची आहे ती बघूया आपण। आता वाजलेले आहेत 1:45 झालेलं आहे। तर आपण प्रदक्षिणा सुरुवात केलेली आहे, तर बघूया किती वेळात ती पुरी होते ती। चला,
गणपती बाप्पा मोरया. ते पाया पडूया आणि आपण आता सुरुवात करूया प्रदक्षिणाला. सगळेजण पुढे गेले आहेत. आपल्याला उशीर झालेला आहे कारण का आपण गाडी पार्किंग करत बसलेलो. त्यामुळे प्रदक्षिणाला विजय भाऊ जाणार होते तर ते पुढे गेलेले आहेत. आपण पाठोपाठ आता प्रदक्षिणा पुरी करूया. तशीच आल्याबरोबर आपल्याला आरती भेटलेली आहे बाप्पाची. आरती चालू असल्यामुळे गर्दी झाली थोडी. तशी शाळेची मुलं पण आलेली आहेत, सहल आलेले आहेत लांबून लांबून, सांगली साताऱ्यावरनं. मधीच लागणार ही मंदिरं बघा प्रदक्षिणा घालताना. ही आपल्याला प्रदक्षिणा घालताना लागणारी मंदिर आहे. आणि खरोखरच ऊन खूप आहे, पण इथे झाडं असल्यामुळे खूप सावली आहे आपल्याला. सूर्य डोक्यावर आलेला आहे. सूर्य आपण सावलीतनं प्रदक्षिणा पुरी करतोय. मला वाटतं पुढे काही नसणार आहे कारण मी खूप वर्षापूर्वी प्रदक्षिणा मारली होती. त्या टायमाला असा रस्ता नव्हता. खूप छान रस्ता बनवला बघा चालण्यासाठी, प्रदक्षिणेसाठी. आता प्लेवर ब्लॉक टाकलेले आहेत. चालण्यासाठी एकदम सोपं जाते, काही अवघड असं वाटत नाही आहे. ते आता किती मिनिटात होते ते आपण बघूया. बाप्पाची प्रदक्षिणा. कुंड आहेत, दोन बारकी तलाव आहेत आणि लगेचच समुद्र समोर लागलेला आहे. बघू शकता तुम्ही समोरच. आता लगेचच प्रदक्षिणा आपली पुरी होईल. एवढं काय आपण फास्ट चालत आलेलो नाही, तरी पण माझ्या अंदाजे 1 वाजलेला नाही, 1ला 5 मिनटं बाकी आहे. म्हणजे ही प्रदक्षिणा जास्तीत जास्त 10 ते 11 मिनटाची आहे. जेवढं आपण फास्ट चालू तेवढं ती लवकर पुरी होऊ शकते.
जर वयस्कर कोण असेल, लहान मुलं असतील तर ती जास्त जास्त 15 मिनटाची होऊ शकते, त्याच्यावर नाही होणार. खूप छान असा फ्लेवर बॉक लावलेले आहेत, तुम्ही चालू शकता त्याच्यावरनं. प्रदक्षिणा खूप सुंदर होते डोंगराला आणि आपल्या ह्या मंदिराला. बघू शकता तुम्ही. थोड्याच 2 ते 3 मिनटात मी तिथे पोचलेलो असेल. प्रदक्षिणा आपली पुरी झालेली असेल. लगेचच आपण महाप्रसाद घेऊया. त्यांनी महाप्रसाद घेतलेला असेल आणि परत आपल्याला जायचं आहे परतीच्या प्रवासाला. मधीच हे मंदिर बांधलेलं आहे बघा. मध्येच एक मंदिर आहे, आपल्याला चालताना लागते बघा. शंकराची पिंडी नाही, गणपती बाप्पा आहेत. बऱ्याच लोकांना माहिती नसणार, कारण जो तो येतो, दर्शन घेतो फक्त आणि निघून जातो. पण जर तुम्ही प्रदक्षिणा मारत असाल तर तुम्हाला हा गणपती कोरलेला दगडात दिसू शकतो. सोंड आहे गणपतीची, हा पुरा चेहरा आहे बाप्पाचा, तर हा तुम्हाला दिसू शकतो. खूप सुंदर दृश्य भेटलेलं आपल्याला बाप्पाचं. चला आता आपल्याला पुढे जायचं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. माळ लावलेले आहेत. वर हा पुरा डोंगर आहे आणि समोरच समुद्राचं दृश्य दिसतंय, बघू शकता तुम्ही. आणि आपल्या समोर आता मंदिर आहे आणि ही प्रदक्षिणा आपली थोड्याच सेकंदात पुरी होणार आहे. खूप असा वेळ नाही लागत खरोखरच. जर जमल्यास प्रदक्षिणा मारून घ्यावी. आणि मधीच एक गणपती आहे कोरीव, दगडावर कोरलेला आहे, त्याचं सुद्धा दर्शन होते. आज मंगळवार आहे, दोन्ही दर्शन झालेले आहेत आमची. खूप बरं वाटलं. आणि आता आपली ही प्रदक्षिणा संपन्न झालेली आहे, बघू शकता. पुरी फॅमिली फोटो काढण्यात मग्न आहे, बघू शकता. मस्त जुरासिक पार्क आहे. प्लास्टिकचे आहेत वाटतं, नाही हवा भरलेली आहे. ह्याच्यात बसू शकता. लाईफ जॅकेट आहेत आतमध्ये, बघू शकता तुम्ही. आणि ह्याला मग ओढत समुद्रामध्ये नेतात. तसंच तो गोल एक चाललेला आहे बघा, गोल घेऊन त्याच्यामध्ये गोल गोल फिरत जाणार तो.
रॉकेट रॉकेट आहे तो मध्ये ठेवलेला. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे, महाप्रसाद झालेला आहे. तसंच आपण आता समुद्रावर म्हणजे बीचवर सुद्धा फिरलो आहे. खूप धमाल अशी केली आहे, प्रदक्षिणा घातली आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग श्री स्वामी समर्थ.